नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. अनेकदा हा जो विषय आहे विदेशी रिलेशन्स त्याच्यामध्ये अनेक छोट्या-छोट्या बातम्या असतात. त्या महत्त्वाच्या असतात. पण त्याच्यावरती संपूर्ण लेंथचा व्हिडिओ करणं कठीण असतं कारण तेवढ्या डेप्थमध्ये जाऊन लोकांना किती रस असेल याची मला स्वतःला अंदाज येत नाही. तर आज समाचार विशेषचा अंक घेऊन पुन्हा मी आलेली आहे आणि स्क्रीन शेअर करते म्हणजे आपल्याला एकामागून एक बातम्या काय आहेत त्या बघता येतील आणि थोडंसं त्याच्यावरती एका जरा लहानसं विश्लेषण असेल ते त्याच्यासोबत येईल. तर बातम्या बघू आपण. उर्सुला फोन डेर लेन डिक्लेअर्ड युरोपियन युनियन विल मूव्ह अवे फ्रॉम युनॅनिमस वोटिंग. We need to use the momentum of Hungarian elections to push for qualified majority voting. Smaller states have lost their voting power in the European Union. त्यांचं म्हणणं काय आहे? उर्सुला फोन डेर लेन या अध्यक्ष आहेत युरोपियन युनियनच्या. तिथे जो नियम आहे त्या नियमानुसार सर्व देशांनी मिळून एखादा निर्णय घ्यायचा. म्हणजे एकमताने जो निर्णय घेतलेला असेल तोच अंतिम निर्णय आहे असं समजलं जातं. अन्यथा एकाने जरी विरोध दाखवला तरी देखील त्याच्यावरती त्यांना अंमलबजावणी करता येत नाही. हा खरा म्हणजे अत्यंत चांगला नियम होता. परंतु उर्सुला बाईसाहेब असं म्हणतात, की हा नियम आता कचऱ्याच्या टोपलीत टाकण्याची वेळ आलेली आहे. याचं कारण असं, की एखादा कोणीतरी उठतो आणि एका निर्णयाला विरोध केला, की मग लहान-सहान देशांचं त्याच्यावरती मतैक्य असलं तरी देखील त्यावर आम्हाला अंमलबजावणी करता येत नाही. आता तुम्ही म्हणाल तर पेपरवरती बघाल तर हेही बरोबर आहे. म्हणजे लोकशाहीने निर्णय बहुमताने घेऊ, असं उर्सुलाबाई बोलतायत असं दिसतंय एकंदरीत. पण खुपतंय कुठे लक्षात घ्या. त्यांनी उल्लेख केलाय तो हंगेरियन इलेक्शन्सचा. हंगेरीमध्ये जोपर्यंत व्हिक्टर ऑर्बान हे पंतप्रधान होते, गोष्टी थांबवून ठेवलेल्या होत्या आणि त्यातली जी थांबवून ठेवलेली महत्त्वाची गोष्ट कुठची होती? ती होती युक्रेनच्या बाबतची. म्हणजे युरोपियन युनियननी युक्रेनला जे आर्थिक सहाय्य देण्याचं सांगितलेलं होतं, त्याच्यावरती व्हिक्टर ऑर्बान यांनी ऑब्जेक्शन घेतलेलं होतं. त्यानुसार ती कारवाई थांबलेली होती. आणि अशा तऱ्हेने आता पुन्हा कोणाला देखील असा आक्षेप घेता येऊ नये आणि युरोपियन युनियनचं जे काही बहुमत असेल त्यानुसार आपल्याला निर्णय घेता यावेत म्हणून ही पळवाट काढायचा बेत आहे. परंतु त्याच्यामुळे युरोपियन युनियनचं आजचं जे स्वरूप आहे, त्याला एक मोठा तडा बसणार आहे. तो या बाईसाहेबांना आज कळत नसला तरी देखील त्याचे भीषण परिणाम जे आहेत ते भोगावे लागतील. त्याचं कारण असं, की मला समजा मी मेंबर आहे युरोपियन युनियनचा आणि मला अमान्य असलेला कुठलातरी निर्णय ईयूनी घेतला म्हणून माझ्या देशाने त्याचा कायदा करायचा. हा जो काही त्यांचा आग्रह आहे, हा अत्यंत घातक आग्रह आहे असं मला वाटतं. पण अर्थात त्यांनी ठरवलेलं आहे त्यानुसार ते जातायत. तर बघू आपण कसं काय होतंय ते. पुढची बातमी अशी आहे, की ट्रम्प अँड रुबियो पोस्टर्स टॉर्च्ड इन कॅराकस स्ट्रीट्स. पोस्टर्स स्टॉम्प अँड सेट देम अब्लेज. हँड्स ऑफ व्हेनेझुएला राइट आफ्टर द यूएस मिलिटरी ड्रिल्स हिट द कंट्री. व्हेनेझुएलामध्ये जे काही अमेरिकेने केलं त्याला कुठलाही विरोध झाला नाही, असा एक समज होता. परंतु या घटनेने त्याला पुन्हा एकदा छेद दिलेला आहे. कॅराकसच्या रस्त्यामध्ये ट्रम्प आणि रुबियो यांची जी पोस्टर्स लागलेली होती, ती लोकांनी फाडून टाकली. त्या पायदळी तुडवली आणि त्याला भस्मसात करून टाकलं. आणि व्हेनेझुएलामध्ये पुन्हा हस्तक्षेप करू नका म्हणून हे निदर्शक ओरडत होते. तेव्हा ही टर्निंग पॉइंट कदाचित असू शकतो. त्याच्या पुढच्या ह्या घटना कशा वेगवान होतायत ते आपल्याला बघता येईल. स्वीडनने एक मोठं पाऊल उचललेलं दिसतं आपल्याला आणि त्याच्यात त्यांनी असं म्हटलेलं आहे, की फर्स्ट कझिन आणि क्लोज रिलेटिव्हज मधलं लग्न जे आहे ते अवैध ठरेल. आता लक्षात घ्या फर्स्ट कझिन आणि क्लोज रिलेटिव्ह ह्यांच्यामधली लग्न जी असतात ती काही स्वीडनच्या एतद्देशीय समाजामध्ये होत नाहीत. ही होतात कुठे? तर जे स्थलांतरित आणि खास करून पाकिस्तानातून गेलेले स्थलांतरित आहेत, त्यांच्यामध्ये हा प्रघात आहे आणि त्याला पार्लमेंटनी युनॅनिमसली अप्रूव्ड द बॅन लक्षात घ्या.
संपूर्ण संसदेने त्याला एक मताने आपला निर्णय घेतलेला आहे आणि हा बॅन जो आहे तो 1 जुलैपासून अंमलात येईल म्हणून सांगितलं गेलेलं आहे. तेव्हा इट विल हिट हार्ड द इमिग्रंट्स डेफिनेटली. म्हणजे त्यांच्यामधली जर का अशी लग्न झालेली असतील तर ती अवैध ठरतील. अनेकदा हे लोकं असं लग्न करून पाकिस्तानातून नवरीला तिकडे न्यायचं आणि तिथे परत प्रजा वाढवायची हा प्रकार आहे. त्याला खूप मोठा चॅलेंज बसलेला आहे ह्या स्वीडनच्या निर्णयांनी असं आपल्याला दिसतं. पुढची बातमी आपण बघू त्याच्यामध्ये ट्रम्प यांनी एक सांगितलेलं आहे, की मायामीमध्ये डेल्सी रॉड्रिगेज तुम्हाला आठवतंय का? व्हेनेझुएलामध्ये मदुरोंना काढून ज्या बाईसाहेबांनी अमेरिकेशी पडद्यामागे हातमिळवणी केलेली होती त्या डेल्सी रॉड्रिगेज यांच्या विरोधामध्ये एक क्रिमिनल केसचं इन्व्हेस्टिगेशन चाललेलं होतं आणि हे जे क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन आहे कोणाचं आहे बघा लॉंग टाइम टार्गेट ऑफ US ड्रग एन्फोर्समेंट ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजे अंमली पदार्थाच्या प्रकरणामधल्या ज्या काही गुन्हे असतील त्याचा तपास चालू होता आणि हा तपास जो आहे हा आता बाजूला ठेवावा किंवा तो स्लो पेडलिंग करावं म्हणून सांगितलं गेलेलं आहे आणि ही महत्वाची बातमी. याचा अर्थ असा की डेल्सी रॉड्रिगेज यांना कदाचित ब्लॅकमेल सुद्धा केलं गेलं असेल, की बघा तुम्ही हे नाही केलं तर तुम्हाला सहकार्य केलं नाही तर हे होईल. अशा तऱ्हेने झालेलं असू शकतं. अर्थात त्याच्याबद्दलचा आपण आता निष्कर्ष नाही काढता येणार, पण ही अत्यंत महत्वाची बातमी आहे आणि पुढच्या काळामध्ये ह्याचा वापर कसा केला जाईल आपल्याला कल्पना नाही. बेसेंट म्हणजे स्कॉट बेसेंट हे अर्थमंत्री आहेत अमेरिकेचे आणि त्यांनी काय डिक्लेअर केलेलं आहे, की आम्ही जवळ-जवळ $1 बिलियन म्हणजे $100 कोटी एवढी रक्कम भरेल इतकी इराणचे क्रिप्टो आम्ही ताब्यात घेतलेले आहेत. क्रिप्टो कसे काय हे ताब्यात घेऊ शकतात? तुम्ही वाचलं असेल, की क्रिप्टो कसा त्याचं काय त्याला म्हणतात सांकेतिक कोड इतकं महत्वाचं आहे, की ते कोणालाही दुसऱ्याला कळत नाही. ते फक्त जो कोण जनरेटर आहे त्याच्याकडे असतो आणि तुमच्या प्रायव्हेट कस्टडीमध्ये असतं. मग अमुक आहे आणि तमुक आहे वगैरे सगळं आपल्याला सांगितलं जात होतं. पण मला तर पहिल्यापासून शंका आहे त्याच्या एकंदरीतच सांकेतिकपणाबद्दल. कारण माझा असा समज आहे आणि तो 100% चुकीचाही असू शकेल. पण हे सगळे जे बिटकॉइन वगैरे सगळं प्रकरण आहे ना, हे सगळं इट इस बीइंग हँडल्ड बाय द डीप स्टेट. आणि डीप स्टेट म्हणजे अमेरिकेमधल्या अनेक महत्त्वाच्या व्यक्ती. आता त्यांच्याकडे जर का हे सगळे प्रकार आणि त्यांनी काय म्हटलंय बघा, आउटराइट ग्रॅब्ड द वॉलेट. म्हणजे तुम्ही म्हणाल माझं पर्सनल वॉलेट आहे. पण ते पर्सनल वॉलेट जर का तुम्ही डाउनलोड करून घेतलेलं नसेल, तर ते त्यांनी तशा पद्धतीने ग्रॅब केलेलं आहे. बेसेंट म्हणतात, "सम ऑफ देम मे बी टायपिंग इन राइट नाऊ अँड माइट नॉट रिअलाइज देअर वॉलेट हॅज बीन ग्रॅब्ड." म्हणजे जो कोणी मालक होता त्याच्या नकळत आम्ही ग्रॅब केलेलं आहे, अशी ते कबुली पण देतात. ही महत्वाची घटना आहे कारण इराणच्या संदर्भामध्ये कुठे ना कुठे मी व्हिडिओजमध्ये हे सांगितलेलं होतं, की अमेरिकेला जसा इराणच्या तेलामध्ये रस आहे, तसाच इराणकडे असलेल्या सोन्याच्या साठ्यावरती रस आहे. त्यांच्या युरेनियममध्ये रस आहे आणि त्यांच्या बिटकॉइन्सवरती. कारण इराणमध्ये एनर्जी खूप स्वस्त आहे. साधारण $1300 मध्ये बिटकॉइनचं मायनिंग होऊ शकतं, जे जगामध्ये ज्याची किंमत $15,000 पर्यंत आहे. तेव्हा इराणनी भरपूर बिटकॉइन मायनिंग करून ठेवलेली होती. ती $100 कोटी बिटकॉइन्स किंवा इतर क्रिप्टोकरन्सीज आहेत, त्या सगळ्या ग्रॅब झालेल्या आहेत. तर मी जे सांगितलेलं होतं ते इथे परत खरं ठरलेलं दिसतंय. ओमानला ट्रम्पनी एक धमकी दिलेली होती आणि ती धमकी काय होती? भारत आणि ओमान ह्यांच्यामध्ये भविष्यामध्ये अंडर सी एक आम्ही असा हे तयार करू, पाईपलाईन तयार करू, ज्याच्यातून भारताला गॅस पुरवता येईल. हा भावी काळामधला प्रोजेक्ट होता. पण ट्रम्प यांची काय गैरसमजूत झाली माहिती नाही. त्यांनी सांगितलं, की ही पाईपलाईन आम्ही उडवून देऊ म्हणून. म्हणजे त्यांना कोण ब्रीफ करतं, काय करतं माहीत नाही, की त्यांचाच काय चुकीचा समज झाला आणि त्याच्यावरती ओमाननी मात्र तिखट प्रतिक्रिया दिली आणि तुम्ही आमच्यावरती दडपण टाकू नका, आम्हाला धमक्या देऊ नका, कारण आम्ही असल्या गुंडगिरीच्या धमक्यांना
दाद देणार नाही अशी स्पष्ट भूमिका ओमाननी जाहीरपणे घेतलेली आहे आणि ती वॉशिंग्टन डीसीला कळवण्यात आलेली आहे. पुढे फ्रान्समध्ये दंगली झालेल्या आहेत तुम्हाला माहिती आहे आणि ह्या दंगली किती मोठ्या प्रचंड प्रमाणात तुम्ही व्हिडिओ तर भरपूर बघितले असतील. जवळ-जवळ 800 लोक पकडले गेले. त्यातले 500 एकट्या पॅरिस शहरामध्ये पकडले गेलेले आहेत. आणि एकूण 71 म्युनिसिपालिटीज नगरपालिका ज्या आहेत त्या अफेक्ट झाल्या म्हणजे तितक्या ठिकाणी दंगे झाले आणि 15 सिटीजमध्ये दंगे झालेले दिसतायत. त्याच्यामध्ये लूटिंग झालं. 71 म्युनिसिपालिटीजमध्ये व्हायलन्स हिंसाचार झालेला बघितला आपण. अशा तऱ्हेने 57 पोलीस ऑफिसर्स इंज्युअर्ड आहेत. हे सगळं का होतंय हे फ्रान्सला जर का अजून कळत नसेल आणि त्याच्यावरती ॲक्शन घ्यायचं लपेन असं म्हणतात, की लपेन यांची लोकप्रियता ह्या सगळ्यानंतर वाढलेली आहे. कारण त्यांनी कन्सिस्टंटली एक भूमिका घेतलेली आहे, की हे असे स्थलांतरित जे आलेले आहेत, त्याच्यावर आम्ही कडक कारवाई करू म्हणून. त्या मॅक्रॉन इज अ लॉस्ट पर्सन नाऊ. त्यांना कळत नाहीये, की नेमकं काय करायचं ते. युरोपियन युनियनच्या परराष्ट्र धोरण ठरवणाऱ्या ज्या महत्त्वाच्या सल्लागार आहेत, EUचा हाय रिप्रेझेंटेटिव्ह टू फॉरेन अफेअर्स काया कलास ह्या पाकिस्तान दौऱ्यावर आल्या होत्या आणि बरीच काही बोलणी वगैरे झाली. परंतु त्यांनी एका टीव्हीला मुलाखत देताना हमीद मीर पत्रकार त्यांना मुलाखत देताना असं सांगितलं. समोर इशाक धार सुद्धा होते त्यांचे. ते सांगितलं की ह्युमन राईट सिच्युएशन जी आहे मानवाधिकाराची परिस्थिती पाकिस्तानातली ही अत्यंत वाईट आहे आणि त्याच्यामध्ये काही ना काही सुधारणा घडल्याशिवाय युरोपियन युनियन आणि पाकिस्तान यांचं सहकार्य होणं मला कठीण दिसत आहे. त्याच्यामध्ये कुठे ना कुठेतरी प्रशासनिक जो अनागोंदी आहे त्याच्यामध्ये त्यांना प्रगती दाखवावी लागेल. चेंज झालेला दाखवावा लागेल. ही मोठी सूचना आहे आणि त्यांनी एक प्रकारे मान्य केलं, की त्यांनी एक पाकव्याप्त काश्मीरला धरून सुद्धा एक विधान केलेलं आहे. त्याच्यावरती आपण वेगळा व्हिडिओ बघू कारण तो महत्त्वाचं वाक्य आहे. आता बांगलादेशचे पंतप्रधान तारिक रहमान जे आहेत, ते खरं म्हणजे चीनला जाणार अशी अपेक्षा होती. परंतु त्यांनी चीन दौरा हा कॅन्सल केलेला आहे. त्याच्याऐवजी ते म्यानमारला जातायत. आणि मलेशियाला जातायत सॉरी म्यानमारला नाही. अशी एक कल्पना होती, की तिस्ता प्रोजेक्ट जे आहे ते फायनलाईज करतील चीनबरोबर. परंतु तसं झालेलं नाहीये कारण चीननी स्पष्टपणे सांगितलेलं आहे, की तुम्ही आमच्याकडे याल आणि हे सगळं मागाल आणि दुसरीकडे जाऊन इतरांशी डिफेन्स डील करणार तर ते आम्हाला चालणार नाही. तर ह्याचा रोख कुठे आहे तुमच्या लक्षात आलं असेल, की अमेरिका जी तिकडे बंदरं मागतं आहे, तिथे बेस मागतो आहे. ते बेस तुम्ही एक प्रकारे अमेरिकेला द्याल आणि मग आम्हाला येऊन तिस्ता प्रोजेक्ट आमच्याबरोबर कराल म्हणाल तर ते चालणार नाही. तेव्हा बीजिंगनी त्यांना त्यांची मर्यादा दाखवून दिलेली आहे. एकतर अमेरिकेसोबत काय ती चुंबा-चुंबी करा, अन्यथा आमच्याकडून सहकार्याची अपेक्षा बाळगू नका. अ, अ, पाकिस्तानला होतं आपल्याला माहिती आहे, की तुमचे जे ट्रूप्स आहेत ते ट्रूप्स पाठवा म्हणून यमनमध्ये. त्यानुसार यमनमध्ये ट्रूप्स पोहोचलेले आहेत. म्हणजेच एक प्रकारे बघाल तुम्ही तर जी उभी फौज आहे पाकिस्तानची, ती सगळी आता विखुरली जाते. मध्य पूर्वेमध्ये 2 ठिकाणी सौदीमध्ये गेलेत, आता यमनमध्ये गेलेले आहेत. इराक किंवा सिरियामध्ये सुद्धा पाठवायच्या गोष्टी चालू आहेत. हे सगळं झालं, तर हे भारत-पाकिस्तान सीमेचं संरक्षण काय करणार? किंवा भारत-अफगाणिस्तान सॉरी पाक-अफगाणिस्तान आणि पाक-इराण या सगळ्या गोष्टी आणि तिकडचं संरक्षण पूर्ण बोंबललेलं आहे असं दिसतं आपल्याला. पण त्यांना आता पर्याय नाही. कारण त्यांनी ते सगळं मान्य केलेलं आहे. एकदा टेबलावर फडकं मारायचं काम घेतलं म्हटलं, की ते पूर्ण करावं लागतं. त्यानुसार पाकिस्तानला ते पूर्ण करावं लागणार आहे. सगळ्यात महत्त्वाची जी बातमी आहे ती सगळ्यात शेवटी ठेवली आहे, की चिलीनी इंडियन फर्म्सना आपल्याकडची जी क्रिटिकल मिनरल्स आहेत, त्याच्याबद्दल त्यांच्याबरोबर करार करायचं ते राजी झालेले आहेत आणि त्यानुसार आपल्याला कॉपर, लिथियम, कोबाल्ट या महत्त्वाचे जी खनिजे आहेत त्याच्या मायनिंग प्रोजेक्ट्समध्ये भारताला सहकार्य करण्यासाठी चिली तयार झालेली आहे.
तुम्ही बघाल एक प्रकारे तर भारताने म्यानमार सोबत पण असंच डील केलेलं आहे आणि अन्य अनेक देशांशी ही क्रिटिकल मिनरल्स वरची आपली डील्स चालू आहेत. आफ्रिकेमध्ये पण काही झालेली आहेत, दक्षिण अमेरिकेत झालेली आहेत. ही महत्वाची पावलं अशासाठी आहेत, की कुठे ना कुठेतरी आपला हात दगडाखाली जाऊ नये आणि कायम एकटा चीनच हे सगळं करतो आणि मग कायम त्यांच्या मर्जीनी चाला, त्यांच्या तालावर नाचा, असं करण्यापेक्षा कुठे ना कुठेतरी एक तुमच्याकडे स्वावलंबन असायला पाहिजे आणि त्याची तयारी चाललेली आहे. साठी हे जे पायाभूत ॲग्रीमेंट्स करायचं काम आहे, ते अत्यंत जोरात चाललेलं आपल्याला दिसतं. वृत्त संकलन जे आहे ते मी इथेच थांबवते आता. तुम्हाला आवडलं असेल अशी आशा करते. तुम्हाला आवडलं असेल तर हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. काही शंका असतील तर माझ्या ईमेलवरती तुम्ही जरूर कळवा आणि त्याची उत्तरं आपल्याला बघता येतील. धन्यवाद.